गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळचा छान असा व्ह्यू दाखवते तुम्हाला आणि ह्या व्ह्यूसोबत ना माझं ब्रेकफास्ट करणं सुरू होतं. आज नाश्त्यामध्ये ना इडली, सांभर, चण्याची भाजी आणि उपमासारखं वगैरे ते काहीतरी होतं आणि कलिंगड असं सगळं होतं. खूप छान नाश्ता होता. तर फुल असा ब्रेकफास्ट करून झाला होता आमचा आणि आता आम्ही निघालो होतो एक एक्सायटिंग गोष्ट करण्यासाठी आणि ती म्हणजे एलिफंट राईड. मी तर एवढी जास्त एक्सायटेड होते ना, म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या जवळून एलिफंट बघणार होते आणि राईड करणार होते त्याची. त्यामुळं असं कधी एकदा राईड करते असं झालं होतं मला. आणि हे तुम्हाला जे दिसते ना ते आमचं हॉटेल आहे. तर आम्ही आज इथे स्टे करणार होतो, म्हणजे आमचा 2 दिवसाचा इथे स्टे असणार होता आणि नंतर त्याच्याजवळच एलिफंट राईड होती. तर इथं तुम्ही बघू शकता हे जे अंकल होते ना, तर ते एलिफंटला त्या हत्तीला ना ते गंध वगैरे लावायचं, सगळं टीका लावायचं सुरू होतं आणि एवढं भारी वाटत होतं ना मला, म्हणजे एवढ्या जवळून एलिफंट बघते. आतापर्यंत फक्त असं टी व्हीवरती वगैरेच पाहिलेले होते, त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड होते मी तर. थांब ना, बसवतेत. तुम्ही बघू शकता शरीर पण ना किती एक्सायटेड आहे आणि मी पण एक्सायटेड होतेच. पण जेव्हा असं जवळून हाती बघायला लागले ना त्यावेळेस एक्साइटमेंटसोबत ना थोडीशी अशी भीती पण वाटत होती की बापरे, म्हणजे असे डवलत चालत होते ना, म्हणजे जर पडले ना तर आपलं काम तमामच झालं. पण त्यांनी पूर्ण सेफ्टी वगैरे दिली होती आणि इथं ते शॉवर पण होता. तर राईड करून झाल्यावरती ना तुम्ही शॉवर पण घेऊ शकत होता, पण राईड करायचे आणि शॉवरचे चार्जेस वेगळे होते. राईड करायचे म्हणजे 100-200 मीटरच ते फिरून आणत होते, पण तेवढ्याचे चार्जेस ना 600 का 650 समथिंग काहीतरी होते. आणि जे शॉवर करायचं होतं ना तर त्याचे ना 700 रुपये होते. तर असं त्यांचं होतं. आणि नंतर ना अशी खूप गर्दी होती, तिथं लाईन लागली होती. मग सगळ्यात लास्टला तर आमचा नंबर होता, त्यामुळे आम्ही जरा बसून घेतला आणि नंतर राईड केली. आता मोबाईल माझ्याजवळ नव्हता, त्यामुळे ना ह्यात काही शूट करणं झालं नाही. माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ना, तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला ना त्यात माझा ना एलिफंट राईड नक्की दिसेल. तर तुम्ही ना माझे शॉर्ट्स व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तो तुम्ही पुढे बघू शकता एवढा मोठा हत्ती, म्हणजे हा जरा असं नाही का वयाने जरा हे झाला होता, म्हणजे वयस्कर झाला होता हा हत्ती. तुम्ही बघू शकता की ते असं सुरकुत्या वगैरे पडल्या होत्या आणि जवळून एवढा मोठा दिसत होता ना की असं वाटत होतं बापरे, आपण आता याच्यावरती बसून आलो. त्यामुळे असं खूप असं भीती वाटल्यासारखं वाटत होतं त्याच्याजवळ गेल्यावर. म्हणजे लांबूनच ते दुरूनच छान वाटतात, पण जवळ गेल्यावर खरंच भीती वाटते. आणि ते राईड वगैरे सगळे करून झाल्यावरती ना आम्ही परत हॉटेलमध्ये आलो. तुम्ही बघू शकता एंट्रीला किती छान थीम ठेवली होती त्यांनी. आणि इथं ना आमचा 1-2 दिवसाचा स्टे होता. हॉटेल बाहेरून छान वाटत होतं, पण आतून रूम आम्हाला म्हणजे एवढ्या काय आवडल्या नाहीत. पण जाऊ दे म्हणलं, एका दिवसाचाच प्रश्न होता. आणि जेवण वगैरे करून झालं होतं, आमचा आराम करून झाला होता आणि नंतर आम्ही निघालो होतो पेरियार बोटिंग करायला. आता तिथं कोणकोणते ॲनिमल दिसले, कोणकोणते नाही दिसले, आता दिसले का नाही दिसले ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर आम्ही ना इथं बसमध्ये ते आम्हाला नेहमी सोडत होते. तिकीट वगैरे सगळं काढून झालं होतं, ऑनलाईन तिकीट काढलं होतं आम्ही. माझे व्हिडिओज आवडत असतील त्यांना नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्लॉग नक्की बघा.